ज्ञानाची मुले जिच्यामुळे शिकली दिनविज्ञानची मुले तीच ज्ञानदाती तीच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तीच ज्ञानदाती तीच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली अशा या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 91व्या वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्या अंगावर दगडफेक केली व शेणही फेकून मारले तरीही त्या डगमगल्या नाहीत. अशा थोर व्यक्तीचे नाव घेता अभिमानाने फुलते छाती अशा थोर व्यक्तीचे नाव घेता अभिमानाने फुलते छाती ज्यांच्या स्पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती ज्यांच्या स्पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती ते नाव म्हणजे क्रांतीज्योती सावित्री माऊली ते नाव म्हणजे क्रांतीज्योती सावित्री माऊली. सावित्रीच्या लेक्या मी शिकून मोठा होऊ सावित्रीच्या लेक्या मी शिकून मोठा होऊ ज्ञानाच्या विशाल नभी उंच भरारी घेऊ ज्ञानाच्या विशाल नभी उंच भरारी घेऊ महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती. नमन माझे सावित्री आज आहे त्यांची जयंती नमन माझे सावित्री आज आहे त्यांची जयंती. जय हिंद.